मी तर सजेस्ट करेन ॲक्च्युली सगळ्यांना की 40शीत बिझनेस सुरू करणं हा एक मोठा ॲडव्हान्टेज आहे. कारण तुम्ही बऱ्यापैकी कॉन्फिडंट असता तुमच्या स्वतःच्या एक सिस्टमॅटिक प्रोसेसबद्दल. प्लॅनिंग माझ्या मते सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे बिझनेस किंवा कुठलाही एखादा स्टार्टअप आहे किंवा एखादा मी लॉन्च करायच्या गोष्टी त्याच्यासाठी कसं प्लॅनिंग करावं आणि कुठल्या बेसिक गोष्टी तर ॲटलिस्ट फॉलो कराव्या. म्हणजे ड्रिपिंग मेथडनी जे करतो ते तुम्ही एक्झॅक्टली इट इज नॉट अ मशीन मेड राईट. सो नो टू पीसेस आर 100% सेम. देअर इज 9-10 डिफरन्स आणि दॅट इज द ब्युटी ऑफ हँडक्राफ्टेड प्रोडक्ट्स. आधी एक्झिबिशनचा मुद्दा थोडासा असा होता की एक्झिबिशनमध्ये काहीतरी एक्सक्लुझिव्ह मिळतं आणि ते तेव्हाच मिळतं. काय आहे ना, आपण जिथे काम करतो ते जर आपण एन्जॉय करत असू तर त्याच्यात फार गोष्टी अडकून राहत नाही. कला म्हणशील तर खूप जुनीच आहे. म्हणजे आपल्याकडे जे कुंभार लोक होते ते करतच होते. ऑफकोर्स ती खूप हार्ड होती त्यावेळेस. म्हणजे मॅन्युअल व्हील ॲक्च्युली ते हाताने रोटेट करून करत होते. तर जेव्हा तुम्ही मोठ्या व्हीलवर बसता तेव्हा पेडल, क्ले आणि व्हीलचा स्पीड हे सगळं एकत्र मॅनेज करणं थोडंसं ट्रिकी होतं. तर कुठलाही आर्ट फॉर्म किंवा कुठलीही हॉबी ही पुढे जाऊन सुद्धा मला असं वाटतं की हेल्पच होणार आहे. तुम्हाला सोशल मीडिया आणि याच्यातून थोडंसं बाहेर निघून त्याचा आनंद घ्यायला. पण साधी माती समजा 50 वेळेला चाळली तर जी फाईन माती जी मिळेल आपल्याला ती माती काइंड ऑफ आपण वापरू. तसं तू बाकीच्या देशांमध्ये बघितलंस तर पॉटरी हा सुद्धा एक प्रॉडक्ट असा आहे की जो पास ऑन होतो जनरेशन टू जनरेशन. आणि इट इज अ इको फ्रेंडली प्रॉडक्ट. इट इज अ सस्टेनेबल प्रॉडक्ट. त्यामुळे ते जास्तीत जास्त यूज करा असं माझं तर म्हणणं. जर मातीची कुकिंगसाठी भांडी किंवा वेसल्स घ्यायचे असतात तर कुठल्या बेसिक गोष्टी चेक कराव्या ते का कस्टमर. कारण लोकांना तो जरी मी म्हणेन की मुगाची खिचडी जरी घरी खात असतील ना तरी तो त्यांना एक फाईन डाईन रेस्टॉरंटचा इफेक्ट हवा होता. मेहुणे आणि मेहुण्यांचे पाहुणे, पण हेच पाहुण्याची माहिती सांगत नाही ती गोळाबेज पॉडकास्टवर असतेच असते. नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश. गोळाबेज पॉडकास्टवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. खरं तर एंटरप्रेन्योर हा शब्द तुम्ही खूप वेळा ऐकता, पण नेमकं ते कसं सुरुवात असतं किंवा स्टार्टअप सुरू करताना कुठल्या कुठल्या गोष्टी येतात. सोशल मीडियावर इतके स्टार्टअप तुम्हाला दिसतात, इतक्या वेगवेगळ्या गोष्टी दिसतात, पण प्रत्येकजण म्हणतं नाही यार अर्ली 30मध्ये किंवा 20मध्ये तुम्ही सुरुवात केली तर खूप चांगलं होतं, खूप काही काही गोष्टी घडतात. पण हे खरंच कितपत खरं आहे आणि स्टार्टअप करण्यासाठी कुठल्या प्लॅनिंग प्लॉटिंगची गरज असते, या सगळ्या गोष्टी आपण आज बघणार आहोत आपल्या नवउद्योगच्या या सिरीजमध्ये. हो, नवउद्योगची सिरीज आपण पुन्हा एकदा सुरुवात करतो आहे, कारण नवउद्योगची सिरीज आपण जी मागच्या वेळेस सुरू केली होती, एक 5-6 एपिसोड केल्यानंतर आपण ती थांबवली होती. पण यावर्षी पुन्हा तुमच्यासाठी अशाच नवीन नवीन उद्योगांच्या नवीन नवीन उद्योगकथा आणि गोष्टी आपण नवउद्योगमध्ये घेऊन येणार आहोत आणि त्याचा आजचा हा पहिला भाग आहे. तर चला गप्पांना सुरुवात करू. आज आपल्यासोबत आहेत पॉटरी देनच्या फाउंडर अर्चना देशपांडे. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात त्यांनी कसं स्टार्टअप सुरू केलं, कुठल्या अडचणी आल्या, त्याचबरोबर ही एकंदर संकल्पना कशी होती आणि या गोष्टींना कशी सुरुवात झाली. तर चला गप्पांना सुरुवात करूयात. नमस्कार अर्चनाताई. नमस्कार. जसं मी सुरुवातीलाच म्हणालो की आम्हाला जाणून घ्यायचं आहे पॉटरी देन काय आहे एक्झॅक्टली. ओके, तर मला पहिलाच प्रश्न विचारायचा आहे किंवा मला पहिल्यांदा जाणून घ्यायचं हे नाव कसं सुचलं. म्हणजे नावातून एक कळतं की काहीतरी क्लेशी रिलेटेड असणार आहे, पण मग ती नाव कसं देन किंवा ते काय आहे आणि ती स्टोरी काय होती, गोष्ट काय त्या नावाची. सो जसं तू आत्ता म्हणालास की पॉटरी डेनमधून कळतंय की क्लेबद्दल आहे, तो एकच मेन उद्देश होता की पॉटरी डेन या नावावरनं कळलं पाहिजे की कशाशी रिलेटेड आहे. ऑफकोर्स काय काम करतो हे तर नंतर कळतंच, पण एक फर्स्ट इम्प्रेशन जे आहे ते क्लिअर कट कळलं पाहिजे की कशाशी रिलेटेड ही गोष्ट आहे. आणि तोच उद्देश होता मेन. आय थिंक तो बऱ्यापैकी साध्य झाला आहे. नक्कीच. आणि डेन अशासाठी की थोडंसं वेगळे वेगळे शब्द आम्ही सर्च केले, पॉटरी हाऊस किंवा पॉटरी हट किंवा अशा टाईपचे. पण समहाऊ डेन हा शब्द थोडासा वेस्टर्न पण आहे आणि पॉटरी रिलेटेड असल्यामुळे तो वर्कआउट झाला आणि नवीन पण होता थोडासा, त्यामुळे तो फिक्स करण्यात आला आणि बऱ्यापैकी आता लोकांना आवडतं आहे. नक्कीच. आता जसं तू ताई आम्हाला हे सांगितलंस की हे आवडतं लोकांना, पण मला याच्या मागची गोष्ट म्हणजे हे करायच्या आधी तू काय करत होतीस आणि याच्यामध्ये कशी आलीस हे जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. सो मी ॲक्च्युली फायनान्स बॅकग्राऊंड आहे माझी. मी अमेरिकन मॉर्गेज म्हणून कंपनीत बरेच वर्ष काम केलं
ॲज अ लोन डिपार्टमेंटमध्ये. ओके. पण मी जेव्हा अमेरिकेहून इंडियामध्ये आले त्याच्यानंतर मला काहीतरी माझं चालू करायचं होतं. हे ठरलं होतं की मला काहीतरी माझं करायचं आहे. पण मी पॉटरी शिकागोला असताना हॉबी म्हणून शिकले होते. ओके. आणि मला सरळ अपॉर्च्युनिटी आली. एक युनिट आमच्या एका ओळखीच्यांचंच होतं. ते इंडिया सोडून चालले होते आणि ते म्हणाले इफ यू वॉन्ट टू ट्राय तू करू शकतेस. ते खूप बेसिक होतं, अर्थात एकच प्रकारचे कप ते करत होते. पण मी म्हटलं ठीक आहे आपण ट्राय करून बघू 1-6 महिने. आणि आम्ही वेगळ्या म्हणजे दॅट वॉज अ एक्सपेरिमेंट. ते काय असं फार बिझनेसच्या दृष्टीने मी सुरू केलं नव्हतं सुरुवातीला. ओके. पण मला आवड आहे या सगळ्या गोष्टींची. मुळातच मला एक टेबल सजवणं किंवा छान टेबलवेअर असणं या गोष्टीची मुळात आवड असल्यामुळे आणि इतके वर्ष बाकी दुसऱ्या फील्डमध्ये काम केल्यानंतर आर्ट रिलेटेड थोडंसं काहीतरी करावं असा हा एक उद्देश होता. त्यामुळे मी सुरू केलं एक्सपेरिमेंटेशन. पहिल्यांदा खरं तर मला जे आवडतंय तेच करायला सुरुवात केली आणि वेगळ्या शेड्स वेगळे ग्लेझेस असं ट्राय करायला सुरुवात केली. मी तेव्हा पुण्यात नवीन होते त्यामुळे मला पुण्यातल्या बिझनेस किंवा क्लायंट्स किंवा ह्याचा काहीच अंदाज नव्हता. पण माझी एक मावशी आहे इथे आणि ती म्हणाली की आपण हे सगळं तू इतकं केलं आहेस तर आपण एक्झिबिशनमध्ये घेऊन जाऊ. आणि मला हेही माहीत नव्हतं की एक्झिबिशन इतकं आवडतं, म्हणजे पुण्यात एवढी एक्झिबिशन्स होतात ह्याचा सुद्धा अंदाज नव्हता. तर त्यामुळे आम्ही घेऊन गेलो आणि समहाऊ सॅटर्डे संडे मी जेवढं काही केलं होतं ते आम्ही 40 बॉक्स घेऊन गेलो आणि आम्ही रविवारी संध्याकाळी 1 बॉक्स घेऊन परत आलो. सो इट वॉज अ शॉकर की मग नंतर हळूहळू कळायला लागलं की एक अप्पर रेंज आहे आणि एक अगदी कुंभार जे करतात ती एक रेंज आहे, मधला एक गॅप मिसिंग आहे. हे थोडं लक्षात आलं. पण मग नंतर आम्ही एक 4 महिन्याची गॅप घेतली. मग आम्ही एक बिझनेस प्लॅन बऱ्यापैकी चार्ट आऊट केला आणि मग सिस्टमॅटिकली ॲज अ बिझनेस पॉटरी डेन सुरू केला. ॲज अ बिझनेसच मला तुम्हाला बरेचसे क्वेश्चन विचारायचे मॅम. ह्याचं आता आपण सुरुवात केली की सुरुवात कशी झाली, नाव कसं सुचलं. पण त्याचबरोबर मला हे जाणून घ्यायचं की US मधून आल्यानंतर जवळपास तुम्ही 40+ होतात बरोबर, किंवा तेव्हा सुरुवात केली आहे तुम्ही. तर त्यावेळेस आल्यानंतर कुठले असे चॅलेंजेस आले मेंटली किंवा फिजिकली मला जाणून घ्यायला आवडेल, कारण तो खूप मोठा ब्लॉक असतो की आता कसं करणार. खरं तर चॅलेंज एजमुळे आलाच नाही. चॅलेंज माझ्या पुढे हा होता की मी पुण्यात नवीन होते आणि इंडियात बरेच वर्षांनी आली होती. ती एक गॅप मला भरून काढणं जरुरी होतं. पुण्यात मेनली बिझनेस रिलेटेड ज्या गोष्टी लागतात, म्हणजे आता माझं पॉटरीचं आहे तर मला शिपिंग चांगलं पाहिजे होतं, पॅकेजिंग चांगलं पाहिजे होतं. ह्या मेन चॅलेंजेस समोर होते आणि ते शोधणं हा मला मेन चॅलेंज होता, कारण मला पुण्यातली माहिती नव्हती. बरोबर. म्हणजे आय एम नॉट बॉर्न अँड ब्रॉटअप इन पुणे, त्यामुळे ते सगळे चॅनल्स शोधून काढणं हा मेन चॅलेंज होता रादर दॅन एज. म्हणजे एज तर मला असं वाटतं की हा ॲडव्हान्टेज होता, कारण आपण 25-30 सुरू करतो तर आपण चुका करत करत शिकतो. नक्कीच. तर थोडासा तो एक ॲडव्हान्टेज 40 येतो की आपण थोड्या चुका केलेल्या असतात त्यातल्या अर्ध्या आणि त्यातला आपण ऑलरेडी शिकलेलो असतो. तर पण ऑफकोर्स मी हेही म्हणेन की ऑन्ट्रप्रिनरशिप हा एव्हरी डे एक नवीन अनुभव आहे. हे कारण मी जॉबसुद्धा केलेला आहे त्यामुळे मला ती फील्डसुद्धा माहिती आहे. पण ऑन्ट्रप्रिनरशिप जर तुम्ही नवीन एक दिवस, नवीन लोक, नवीन अनुभव हे जर एन्जॉय करणार असाल तर ऑन्ट्रप्रिनरशिप हे तुमच्यासाठी आहे. कारण एव्हरी डे इज अ न्यू चॅलेंज. चॅलेंजपेक्षा नवीन लर्निंग म्हणेन मी, की तुम्ही इतके शिकता, इतक्या वेगळ्या लोकांना भेटता, इतक्या नवीन सिच्युएशन्सला फेस करता, तर ती एक मजा वेगळीच असते ऑन्ट्रप्रिनरशिपची. त्यामुळे तो एज हा फॅक्टर नव्हताच कधी. पण येस, काही चॅलेंजेस जे नॉर्मल आले ते आलेच, कारण नवीन सिटीमध्ये आल्यामुळे आले. नाही, बरं झालं तुम्ही एज हा चॅलेंज नव्हता हे सांगितलं, कारण बऱ्याच लोकांना तो खूप मोठा बॅरियर वाटतो. किंवा लोक त्याला कन्सिडर करतात, अरे आता काय 30 झालं किंवा आता काय 35 उलटलं, आता काय मी बिझनेस करणार आहे, की आता ठीक आहे आपण जे करतो ते करूयात, रुटीनमध्ये आहे, चला सवय झाली आहे. तो एक चॅलेंज असतो जर तुम्ही, मला असं वाटतं की अगदीच नवीन काहीतरी करत असाल. म्हणजे तुम्ही काहीच कधीच केलं नसेल आणि जर नवीन करत असाल. मी जॉब केला असल्यामुळे मला थोडासा तो
चॅलेंज वाटला नाही, कारण मी अपार्ट फ्रॉम घरचं आणि मुलांचं आणि जे टिपिकल बायका बघतात त्याच्याशिवाय मी अजून काहीतरी करतच होते. त्यामुळे मला तो माइंड ब्लॉक इतका नव्हता. पण तू म्हटलंस तसं होतं खरं, स्पेशली बायकांना जास्त होतं मी तर म्हणेन, की आत्ता ह्या वयात कुठे नवीन चालू करायचं तो एक ब्लॉक असतो. पण मी तर सजेस्ट करेन ॲक्च्युली सगळ्यांना की 40शीत बिझनेस सुरू करणं हा एक मोठा ॲडव्हान्टेज आहे, कारण तुम्ही बऱ्यापैकी कॉन्फिडंट असता तुमच्या स्वतःच्या एक सिस्टमॅटिक प्रोसेसबद्दल, किंवा थोडंसं जग बघितलेलं असतं आणि त्याच्या पुढे जायला थोडं हर्डल्स कमी होतात. आणि बायकांना म्हणशील तर मुलं मोठी झालेली असतात, त्यामुळे तो एक जो गिल्ट असतो की मुलांना सोडून मी काहीतरी करते, तो एक आपण पार केलेला असतो. त्यामुळे आपण, आणि ऑन्ट्रप्रेनरशिपमध्ये काय असतं ना, आपण आपल्या सोयीनी करू शकतो. मे बी तुम्ही दिवसातले 2 तास सुरू करा, मग हळूहळू तुम्ही तास वाढवा. त्यामुळे तो फ्रीडम तुम्हाला असतो जर तुम्ही स्वतःचा बिझनेस करत असाल तर. आणि हां, म्हणजे नंतर परत असं होतं ना की 50 नंतर आहे, मुलं मोठी झालीत, ते त्यांच्या विश्वात आहेत आणि मला वेळ नाही आहे, मग तो तुम्हाला वेळ नंतर असा यूज होऊ शकतो. हो, तो एक खूप चांगला मुद्दा आहे, कारण तसा एक वॉइड होतो जेव्हा मुलं बाहेर जातात, आणि आजकाल बरेचदा बाहेरच जातात शिकायला. त्यामुळे तो जो वॉइड टिपिकली येतो तो पार करायला आपल्याला खूप मदत होते. जर म्हणजे मला असं नेहमी वाटतं की एक प्रत्येकालाच स्वतःचं असं एक जग असावं जिथे तुम्ही खूप रमू शकता, मग ते कुठलंही काम असू देत. आता एक्झिबिशनवर तर मी येणारच आहे, पण त्याच्या आधी मला थोडंसं प्लॅनिंगबद्दल विचारायचं आहे. कारण कुठलाही स्टार्टअप असतो किंवा कुठलाही एंटरप्रेनर असेल तर त्याच्यासाठी प्लॅनिंग हे खूप हार्डकोअर असतं. आणि आपल्यालाही माहिती आहे, आपणही बघत आलं की जर आपण आपल्या दिवसाचं जरी नियोजन केलं तर गोष्टी खूप चांगल्या घडतात. तर तसं तुमच्या बाबतीमध्ये प्लॅनिंग किती इम्पॉर्टंट, आणि ते कसं प्रत्येक टप्प्यावर तुम्ही करत गेलात? प्लॅनिंग माझ्या मते सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे बिझनेस किंवा कुठल्याही याच्यात. आणि आय थिंक माझा स्वतःचा म्हणशील तर माझी स्वतःची स्ट्रेंथ प्लॅनिंगच आहे. खरं, कारण पॉटरीडेनमध्ये 95% गोष्टी प्लॅन्ड असतात. कारण की आमचे कलेक्शन्स असतात, वर्षातून 4 कलेक्शन्स आम्ही लॉन्च करतो. ती सगळी कलेक्शन, डिझाईन, प्रोडक्शन, पोस्ट प्रोडक्शन, फोटोशूट्स, हे सगळी जी एक सायकल असते ती सगळी आमची तयार असते. आम्हाला माहिती असतं नेक्स्ट 3 कलेक्शन्स कुठले येणार आहेत, कधी येणार आहेत आणि काय त्याच्यात प्रोडक्ट लाईन आहे. त्यामुळे प्लॅनिंग हा खूपच महत्त्वाचा मुद्दा आहे. आजकाल सोशल मीडियामुळे खूप ट्रेंडिंग गोष्टी टाकत राहणं आणि कन्सिस्टंट राहणं हे खूप महत्त्वाचं झालं आहे, आणि त्याच्यासाठी पण प्लॅनिंग खूप महत्त्वाचं आहे. सध्या आम्ही प्रॉडक्ट लाईन बरोबरच वर्कशॉप्स पण घेतो आहे, त्यामुळे ते एक ॲड ऑन झालं आहे गेल्या 1.5-2 वर्षात. आणि त्याच्यासाठीसुद्धा प्लॅनिंग खूप महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं पर्सनली की प्लॅनिंग चांगलं असेल ना तर तुम्ही खूप जास्त प्रोडक्टिव्ह होऊ शकता. आता जसं तुम्ही म्हणाल की ती स्ट्रेंथ आहे तुमची, किंवा पॉटरी त्यांची ती स्ट्रेंथ आहे, तर मला जाणून घ्यायला आवडेल अशा कुठल्या गोष्टी तुम्ही फॉलो करता त्या प्लॅनिंग करताना. म्हणजे ते प्रेक्षकांना पण आवडेल की एखादं स्टार्टअप आहे किंवा एखादा न्यू लॉन्च करायच्यात गोष्टी, त्याच्यासाठी कसं प्लॅनिंग करावं आणि कुठल्या बेसिक गोष्टी तरी ॲटलिस्ट फॉलो कराव्यात. मला असं वाटतं इयरली प्लॅनिंग केलं पाहिजे खरं तर. कारण की प्रत्येक क्वार्टरमध्ये एक वेगळं, जसं आता मी पॉटरीडेनचं सांगते, कारण पॉटरीडेनचं डिझाईन हे खूपसं रेलेवंट असतं. म्हणजे समर कलेक्शन असेल तर पेस्टल कलर्स असतात, किंवा समर कलेक्शन, यावर्षीचं समर कलेक्शन हे खूप नेचरशी रिलेटेड आहे. जसं की समरमध्ये आपण फ्रूट्स येतात, जे कैरी आहे, पेरू आहे, बोरं आहेत, किंवा समुद्र, आणि या सगळ्या ज्या गोष्टी समर रिलेटेड असतात त्याला कन्सिडर करून आम्ही समर कलेक्शन केलेलं आहे. पण हे कलेक्शन आम्ही केलं होतं लास्ट जानेवारीमध्ये, थिंकिंग की पुढच्या वर्षीचं समर कलेक्शन काय असणार आहे. त्यामुळे हे सगळं प्रोसेस आपल्यामध्ये एकतर सगळं प्रोसेसिंग झालेलं असतं बाय द टाईम, आणि ते आम्ही जेव्हा क्लायंटशी बोलतो तेव्हा आमचं समर कलेक्शन हे येणार आहे हे आमचं कन्व्हिन्सिंगली आम्ही त्यांना सांगू शकतो. कारण आपल्यालाच जर माहिती नसेल तर आपण क्लायंटशी कन्व्हिन्सिंगली बोलू शकत नाही. त्यामुळे त्या ह्याच्यात प्लॅनिंग खूप महत्त्वाचं आहे. वर्षभराचं प्लॅनिंग हे फर्स्ट क्वार्टर किंवा सेकंड क्वार्टरमध्ये इंडियन फेस्टिव्हिटीज कमी असतात, त्यामुळे
ते कलेक्शन कसं असायला पाहिजे, किंवा थर्ड क्वार्टर आणि फोर्थ क्वार्टरमध्ये आपल्याकडे मोस्टली सगळे सणवार सेकंड हाफ ऑफ द इयर असतात. म्हणजे सॉर्ट ऑफ राखीपासून जे चालू होतं ते सगळं, म्हणजे गणपती, नंतर नवरात्र, मग दिवाळी. मग त्यावेळेस आपल्याला इन्व्हेंटरी किती लागेल, त्यावेळेस आपण काय काय एक्झिबिशन्स करणार आहोत, ते सगळं प्लॅनिंग आमचं प्रिटी मच 8 ते 9 महिने आधी चालू असतं. सो आम्हाला ते खूप सोपं जातं एक्झिक्युशनसाठी. नाहीतर मग एक्झिक्युशन करणं थोडंसं चॅलेंज होऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे सध्या तर सोशल मीडिया हा खूप मेन आस्पेक्ट आहे प्रत्येक बिझनेससाठी, कुठला पण असू देतो. त्यामुळे अकाउंटिंग, फायनान्स, नंतर तुमच्याकडे जर जास्त लोक असतील तर HR, प्रोडक्शन असेल तर प्रोडक्शन, सर्व्हिस इंडस्ट्री असेल तर सर्व्हिस इंडस्ट्रीचे क्वालिटी कंट्रोल असणं. नंतर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जे प्लॅनिंगमध्ये येतं की कधी कधी कुठलं लॉन्च होणार आहे. म्हणजे सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये मे बी ते जास्त लागू नाही होणार, पण प्रोडक्ट रिलेटेडमध्ये तर ते खूप महत्त्वाचं आहे. डिझायनिंग, प्रॉडक्ट डिझाईनपासून ते प्रॉडक्ट रेडी झाल्यानंतर सोशल मीडियापर्यंत. आता प्रॉडक्टवर आला आहात आपण, तर ते एक विचारायला आवडेल की एक तर जसं तुम्ही बोललात की कलेक्शन लॉन्च करतो आपण एव्हरी क्वार्टर, ओके सपोज, किंवा 4 कलेक्शन्स येत आहेत, तर तो कसा ठरला जातो प्रॉडक्ट आणि त्याची क्वालिटी चेक? कारण प्रॉडक्ट ठरवणं किंवा त्याचं 3D डिझाईन बघणं मे बी एक वेगळी गोष्ट असू शकते, पण आता इन हँड फायनल प्रॉडक्ट येतो त्यावेळेस त्याची क्वालिटी तितकीच महत्त्वाची आहे. आणि त्याच्यानंतर तो आपल्या जे काही आपण थीम चालवतो त्याला तो मॅच होणं, सुटेबल होणं ते तितकंच महत्त्वाचं आहे. मग ते क्वालिटी मेंटेन कसं केलं जातं किंवा त्याच्यात किती फोकस असतो? फोकस बराच असतो. अर्थात क्वालिटी सेट पहिल्या कलेक्शनपासूनच तोपर्यंत आम्ही चालूच केलं नव्हतं रादर. जोपर्यंत मला पाहिजे तशी क्वालिटी येत नाही, आणि कारण की मे बी मी बऱ्यापैकी वेल ट्रॅव्हल्ड असल्यामुळे मी जनरल एक क्वालिटी चांगली पण बघितलेली आहे काय असायला हवी. त्यामुळे तोपर्यंत आम्ही पुढे गेलोच नव्हतो. एकदा क्वालिटी सेट झाल्यानंतरच प्रोडक्शन चालू झालं होतं. सो प्रत्येक गोष्टीची क्वालिटी चेक. आणि पॉटरीडेनमध्ये म्हणशील तर, कारण पॉटरीडेनचा प्रत्येक प्रॉडक्ट हा हँडक्राफ्टेड आहे. जरी इट कम्स अंडर मोल्ड पॉटरी, एक बेसिक स्ट्रक्चर मोल्डनी येतं, पण त्याच्यावरचं जे काही टेक्स्चर आहे, डिझाईन आहे, वेगळ्या वेगळ्या मेथडनी पेंटिंग आहे, ते सगळं हँडक्राफ्टेड आहे. त्यामुळे एक ॲडव्हान्टेज असा आहे की एव्हरी पीस इज युनिक. म्हणजे ड्रिपिंग मेथडनी जे करतो ते तुम्ही एक्झॅक्टली, इट इज नॉट अ मशीन मेड, राईट? सो नो 2 पीसेस आर 100% सेम. देअर इज 9-10 डिफरन्स, आणि दॅट इज द ब्युटी ऑफ हँडक्राफ्टेड प्रोडक्ट्स. त्यामुळे ते पण आम्ही आमचं ट्राय शेवटपर्यंत असतो की एक सिमिलर पॅटर्न आला पाहिजे, एक सिमिलर, खूपच हेवाय नाही व्हायला पाहिजे, एक सिमिलर पॅटर्न आला पाहिजे, पण इट इज ऑल हँडक्राफ्टेड. इवन ग्लेजेस, शेड्स बनवण्यापासून, म्हणजे आम्ही एक बॅच बनवल्यानंतर दुसरी बॅच बनवायला जरी तुम्ही सेम फॉलो केलं तरीसुद्धा देअर इज अ 9-10 डिफरन्स, अँड दॅट इज द ब्युटी ऑफ हँडमेड थिंग्स. नक्कीच ते आहेच. आता त्याच्याबरोबर मगाशी बोलता बोलता तुम्ही बोललात की एक्झिबिशनसाठी, कारण प्रत्येक स्टार्टअपचं असतं की एक्झिबिशन्स करायचं आहे किंवा त्यांना असं वाटतं की मे बी मला जर लोकांपर्यंत पोहोचायचं, मला एक्झिबिशन केलं पाहिजे. पण आता एक्झिबिशन्समध्ये 2-3 गोष्टी येत आहेत असं जाणवतं. एक तर एक्झिबिशनवाले स्टॉलचे पैसे घेतात, बऱ्यापैकी चांगली अमाऊंट घेतात. त्याच्यानंतर तुम्ही जर वेल नोन एक्झिबिशनमध्ये गेलात तर ते रेंजेस डिफर करतात. आणि त्याच्यानंतर एक्झिबिशनमधून तितका रेव्हेन्यू जनरेट होतो का, म्हणजे ॲटलिस्ट ट्रॅव्हलिंग कॉस्ट प्लस तुमच्या काही प्रॉडक्टचं. तर ह्या सगळ्या ॲस्पेक्ट्स तुम्ही कसे बघता आणि तुम्हाला एक्झिबिशननी कशी मदत केली? लकीली मी जेव्हा चालू केलं ते प्री कोविड चालू केलं. प्री कोविड आणि पोस्ट कोविड थोडंसं मार्केटमध्ये चेंज आहे. नक्कीच. त्यामुळे तेव्हा एक्झिबिशन हा खूप चांगला चॅनल होता मी म्हणेन. फक्त तुम्हाला जेव्हा एक्झिबिशनमध्ये तुम्ही पार्ट घेता तेव्हा मेक शुअर की तुमच्या प्रॉडक्टला ते एक्झिबिशन व्हॅल्यू ॲडेड होणार आहे. कारण एव्हरी आणि एनी एक्झिबिशन कॅनॉट बी सुटेबल फॉर युअर प्रॉडक्ट. पॉटरीडेनचा ॲडव्हान्टेज हा आहे की आमच्याकडे वाईड रेंज आहे. म्हणजे 100 रुपये ते 25,000 एवढी प्रॉडक्टमध्ये रेंज आहे. त्यामुळे आम्ही एक मुद्दा खूप महत्त्वाचा धरला होता की आपण कुठे एक्झिबिशन करतोय आणि आपला क्लायंट त्या एरियामधून
कोण येणार आहे, ओके. त्याच्याप्रमाणे आपण प्रॉडक्ट लाईन नेली पाहिजे. असं नाही की पॉटरीडेनचे प्रॉडक्ट आहेत तर सगळीकडे सगळे प्रॉडक्ट्स नेणं जरुरी आहे. करेक्ट. त्यामुळे तो एक डिफरन्शिएटर मेन होता. जिथे आम्ही 7 स्टार हॉटेलमध्ये एक्झिबिशन करतोय तिथला प्रॉडक्ट आणि आम्ही दुसरा एक रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्समध्ये करत असतो तर तो प्रॉडक्ट लाईन वेगळी होती. करेक्ट. म्हणजे तुला जाणून घ्यायला म्हणजे मी एक जोकिंगली सांगते की आम्ही एकेका विकेंडला 6-6 ठिकाणी एक्झिबिट करत होतो. ओके. सेम सॅटर्डे संडे वी आर एक्झिबिटिंग इन 4 डिफरंट लोकेशन्स, पुण्यात, एक साताऱ्यामध्ये, एक मुंबईमध्ये. बापरे. पण कुठेच इन्व्हेंटरी सेम नव्हती. ओके. म्हणजे आमच्याकडे असे क्लायंट्स आहेत की जे कोथरूडमध्ये एक एक्झिबिशन होतं आहे तिथे जाऊन तिथे पॉटरीडेनच्या स्टॉलवर शॉप करून मग दुसऱ्या एका 7 स्टार हॉटेलमध्ये आम्ही एक्झिबिट करतोय तिथले पण कलेक्शन बघायला आलेले, तिथून डायरेक्ट तिकडे आलेले आहेत. कारण की त्यांना माहिती आहे की तिकडचा प्रॉडक्ट आणि इकडचा प्रॉडक्ट वेगळा असणार आहे. ओके. सो हे लोकांबरोबर कम्युनिकेट करणं की ह्या एक्झिबिशनमध्ये वी आर एक्झिबिटिंग आणि त्याच्यातला हायलाईट काय असणार आहे हे आम्ही बऱ्यापैकी कम्युनिकेट करत होतो. पण पोस्ट कोविड थोडासा सीन वेगळा आहे. एक्झिबिशनमध्ये येणारा क्राऊड हा थोडासा बघण्यासाठी पण येतोय, कार्ड्स आणि ब्रँडबद्दल जाणून घ्यायला येतोय, पण तो घरी गेल्यानंतर सुद्धा शॉपिंग करतोय. कारण त्यांना ऑनलाईन शॉपिंग आणि हे सगळं सोपं झालेलं आहे आता बरंच. आणि त्याचं काय म्हणू त्याला, जेव्हा गरज आहे तेव्हा शॉपिंग करतोय तो. आधी एक्झिबिशनचा मुद्दा थोडासा असा होता की एक्झिबिशनमध्ये काहीतरी एक्सक्लुझिव्ह मिळतं आणि ते तेव्हाच मिळतं. करेक्ट. त्यामुळे ते तेव्हाच घ्या. असा थोडासा अप्रोच बदलला आहे. पण तरी मी म्हणेन की एक्झिबिशन हा खूप चांगला चॅनल आहे. फक्त तुम्ही फक्त मेक शुअर की तुमच्या प्रॉडक्टला तो एरिया किंवा ते एक्झिबिशन सुटेबल आहे की नाही. ओके. बोलता बोलता तुम्ही बोललात की तुम्ही जवळपास 6 वेगवेगळ्या ठिकाणी एक्झिबिशन करत होतात आणि प्रत्येकाची प्रॉडक्ट लाईन किंवा प्रॉडक्ट्स वेगळे होते. तर ती इन्व्हेंटरी कशी मॅनेज करता? कारण कुठल्याही स्टार्टअपसाठी आधी एक तर स्वतःची इन्व्हेंटरी असणं हा खूप मोठा टास्क असतो. कारण त्याच्यात जसं इन्व्हेंटरी मॅनेज करायचं त्याच्यासोबत इन्व्हेस्टमेंट आली आहे किंवा भांडवल तसं आलं आहे, गुंतवणूक तशी आली आहे आणि त्याच्यासोबत जर इन्व्हेंटरी मॅनेज करायची तर तेवढा मॅनपॉवर आणि बॅकअप आणि जागा त्या सगळ्या गोष्टी लागतात. तर ते तुम्ही कसं मॅनेज करता? म्हणजे इन्व्हेंटरी ओव्हरऑल कशी मॅनेज होतं? सो आम्ही बेसिकली पॉटरीडेन 100% बूटस्ट्रॅप्ड आहे. ओके. त्यामुळे आम्ही इन्व्हेंटरी खूप मास सुरुवातीला केली नाही. आम्ही स्टेप बाय स्टेप करत गेलो, ॲड ऑन करत गेलो. एक्झिबिशन जसं म्हटलं तसं त्याचा खूप फायदा झाला. कारण आपण जेव्हा पिक्चर किंवा हे बघतो ना तेव्हा कसं एक थर्ड व्ह्यू असतो, पण नाटकाला कसा इन्स्टंट रिप्लाय असतो, इन्स्टंट फीडबॅक असतो लोकांचा. ज्या वाक्याला टाळी हवी आहे तिथे लगेच मिळते. नक्कीच. तसं काहीसं एक्झिबिशनमध्ये होतं की लोकांशी डिरेक्ट संवाद साधताय तुम्ही, तुमचा क्लायंट तुमच्याशी बोलतोय. ते ऑनलाईन शॉपिंगमध्ये होत नाही. नक्कीच. एक्सटेन्सिव्ह एक्झिबिशन्स केल्यामुळे आम्हाला माहिती होतं की लोकांना काय हवं आहे. आम्ही जेव्हा कॉफी मग्स शोकेस करतोय पण येणारा क्राऊड जेव्हा म्हणतोय की मॅम तुम्ही टी सेट्स करता का, तेव्हा मला माहिती आहे की टी सेटला डिमांड आहे. किंवा आईस्क्रीम बाउल्स करता का. मग आम्हाला तो डिरेक्ट फीडबॅक मिळत होता की लोकांना काय हवं आहे. करेक्ट. सो त्यांनी बरीच हेल्प झाली की पुढच्या कलेक्शनमध्ये मे बी आपण टी सेट्स ॲड करू शकतो. कारण लास्ट 3-4 एक्झिबिशनमध्ये कंटिन्युअस लोकांनी टी सेट्सबद्दल विचारलं आहे. राईट. तर हा एक मेन मुद्दा होता कारण डिरेक्टली फीडबॅक मिळत होता. त्या गोष्टी कलेक्शनमध्ये ॲड करायला बरीच मदत झाली. ऑफकोर्स स्वतःचं एक डिझायनिंग आणि कॉन्सेप्ट असतोच, पण शेवटी तुम्हाला क्लायंटचा फीडबॅक हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. जर त्यांना समर कलेक्शनमध्ये आईस्क्रीम बाउल्स हवेत असा खूप जोरात फीडबॅक येतोय तर मग वी वॉन्ट टू ॲड, व्हाय नॉट. करेक्ट. डेफिनेटली. आता याच्यासोबत एक गोष्ट अजून एक विचारावीशी वाटते, ती म्हणजे की होम डेकोरचे इतके ब्रँड मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, मग त्याच्यासोबत आपण सस्टेन होऊ किंवा आपण कसं सस्टेन होऊ ही भीती जी असते प्रत्येकाला स्टार्टअप करताना, ती कशी नलिफाय केली तुम्ही? ही भीती मला फार नव्हती कारण एकतर पॉटरीडेनचे सगळे डिझाईन्स इन हाऊस आहेत. करेक्ट. आपण असं कोणाला फॉलो नाही करत आहे आणि बऱ्यापैकी मी जसं आत्ता म्हटलं जसं फीडबॅकवर काम केल्यामुळे लोकांना हे हवं आहे हे ऑलरेडी माहिती होतं. ओके. म्हणजे तुला मी सांगते की पहिल्यांदा आम्ही जेव्हा डिनर सेट लॉन्च केला, कारण डिनर सेट इज अ बिग प्रॉडक्ट. करेक्ट. इट इज अ 37 पीस प्रॉडक्ट टुगेदर आणि त्याची रेंज पण इट स्टार्ट्स फ्रॉम 18,000.
ओके. त्यामुळे आम्हाला थोडंसं इनिबिशन होतं की आपला ब्रँड तेवढा एस्टॅब्लिश आहे का, लोक तेवढ्या व्हॅल्यू ॲडेड गोष्टीला जातील का. करेक्ट. पण म्हणजे आम्हाला सांगायला आनंद वाटतो की आम्ही प्री लॉन्चमध्ये आमचे 95% ऑर्डर ऑलरेडी इन होती. ओके. म्हणजे ॲक्च्युअल लॉन्चला आमच्याकडे फार सेट्स नव्हतेच, पण एकतर व्हेरी वेल प्रेझेंटेड ब्रँड असल्यामुळे असेल कदाचित, आणि एक्झिबिशन्समध्ये आम्ही खूप लोकांशी संवाद साधत होतो सुरुवातीला, त्यामुळे ते खूप महत्त्वाचं होतं. ओके. आता सगळं हे असताना म्हणजे जेव्हा आपण स्टार्टअप करतो किंवा आपण एका सर्टन पॉईंटला येतो स्टार्टअपमध्ये किंवा आपण म्हणतो ग्रीन साईडला येतो, तरी पण प्रत्येक फाउंडरची एक लाईन असते. कधी कधी ती हसायला येते किंवा कधी कधी ते असं वाटतं की नाही, दिस इज द राईट थिंग, की माझं एवढं माझं प्रॉडक्ट कोणालाच माहीत नाही किंवा माझ्या एवढं माझ्या प्रॉडक्टचं एक्झिक्युशन कोणी चांगल्या पद्धतीने करू शकत नाही. मग हे कितपत खरं आहे एकतर, आणि त्याचे ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत? ते 100% खरं आहे. ओके. प्रत्येक ऑन्टरप्रेनरला वाटत असतंच की कारण त्याच्यात थोडंसं तथ्य पण आहे, कारण त्या प्रॉडक्टवर त्यांनी जेवढं काम केलेलं असतं तेवढं कुणी दुसऱ्यांनी नसतं केलेलं. नक्कीच. त्यामुळे सुरुवातीला हा आय वुड से हा एक थोडासा अप्रोच असतो. करेक्ट. जसे जसे लोक ॲड होत जातात टीममध्ये तसं तसं इनिशियली थोडासा असं कसं असतं, आपलं मूल जेव्हा शाळेत जातं ना तेव्हा आपल्याला जी हुरहुर असते की आता ते घरातून शाळेत जाणार आहे आणि टीचर त्याच्याकडे बघणार आहे, काहीसं तसंच फिलिंग असतं की जेव्हा कोणी दुसरं त्या प्रॉडक्टला प्रेझेंट करणार आहे तेव्हा आपल्याला थोडीशी हुरहुर असते, कारण तो बरोबर करेल का नाही, तो बरोबर क्लायंटशी बोलेल का नाही. पण आय थिंक त्याच्यात पण तू जसं म्हणालास तसं एक वयाचा मुद्दा येतो, कारण ते 40 नंतर थोडं सोपं होतं, थोडी मॅच्युरिटी असते आलेली. त्याच्यानंतर पण तुम्हाला टीम चांगली मिळणं हा सुद्धा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. त्यांच्याशी कम्युनिकेशन आपलं असलं पाहिजे. आपण ते प्रॉडक्ट आपल्यासाठी काय आहे हे त्यांना पण समजून सांगितलं पाहिजे, म्हणजे मग त्यातली पॅशन, त्यातला अप्रोच हे ते पास ऑन करू शकतात क्लायंटबद्दल. तर ते शेवटी आपला मुद्दा तोच असतो ना की आपलं पॅशन जे आहे ते क्लायंटबरोबर पोचलं पाहिजे. तर ते जर टीमनी चांगलं काम केलं तर आपल्याला अजून काय पाहिजे असतं. ओके. आता टीमवर आलं आपण तर 2 गोष्टी प्रामुख्याने विचारायला आवडतील. एक तर सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की 40 नंतर माणसं हँडल करणं खूप अवघड होतं असं जाणवतं, कारण आपला एक सर्टन थिंक प्रोसेसचा बेस झालेला असतो की ही स्ट्रेट दिशा आहे आणि ही वाकडी दिशा आहे, हे आपले मतं झालेली असतात बऱ्यापैकी, राईट. आणि त्याच्यानंतर जसं तुम्ही म्हणालात तसं की प्रॉडक्टबद्दल प्रेम आहे, आपुलकी आहे, ती तुम्हाला जितकी जास्त तितकी मे बी त्या व्यक्तीला असेल नसेल. तर या दोन्हींमध्ये माणसं कशी सांभाळायला येतात आणि ती कशी सांभाळली गेली पाहिजेत स्टार्टअपसाठी, कारण तो खूप मोठा मुद्दा आहे. जर तुम्ही खूप चांगलं प्रेझेंट करताय पण तुम्हाला तशी सेम माणसं नाही मिळाली तर शक्य नाही एका वेळेस 6 ठिकाणी प्रेझेंटेशन्स करणं किंवा एक्झिबिशन्स करणं. मग ते कसं केलं? टिप्स किंवा आपल्याला काही मंत्र असतील, गुरुमंत्र असतील, ते आवडतील ऐकायला. मी जेव्हा चालू केलं ना तेव्हापासून माझे डूज आणि डोंट्स मला स्वतःला खूप क्लिअर होते. ओके. त्यामुळे काही गोष्टी आय एम ओपन टू एक्सपेरिमेंट, पण काही एथिक्स म्हणू आपण ते मी कॉम्प्रोमाइज नाही करत. ओके. आणि हे माझ्या स्टाफला किंवा माझ्या टीमला बऱ्यापैकी माहिती आहे. ओके. आणि मी हेही बघितलेलं आहे की त्याच्यामुळे आपल्याला फायदा असा होतो की पॉट्रीडनचा ब्रँड नेम व्हायला किंवा हाऊ वी कंडक्ट द ब्रँड हे कळायला मदत होते. माझी टीम ही एकतर आम्ही खूप मजा करत काम करतो, म्हणजे हे खूप खेळकर आणि खूप मजा करत काम केलं ना की थोडंसं इझी होतं. माझ्याकडे यंग आणि म्हणजे माझ्या वयाचे दोन्ही लोक काम करतात. यंग क्राऊड खूप एन्थुझियास्टिक असतो नवीन गोष्टी इन्क्लूड करायला, आणि मला म्हणशील तर आय एम ओपन टू दॅट. म्हणजे एक तर मी बाहेर राहिल्यामुळे थोडासा हा अप्रोच आला असावा, कारण मी जेव्हा इंडियातून पण अमेरिकेत गेले तेव्हा मला काही गोष्टी नवीन एक्सेप्ट कराव्या लागल्या ज्या चांगल्याच होत्या. आणि आता म्हणशील तर इंडियात आल्यानंतर आय काइंड ऑफ हॅव बेस्ट ऑफ बोथ. ओके. तर तो एक अप्रोच त्यांनी मदत होते. आणि सोशल मीडिया तर आता एव्हरी डे इट इज ट्रेंडिंग, त्यामुळे मला असं वाटतं आता लोकांचा स्वभाव थोडासा बदललाच आहे, कारण
इन्स्टा म्हण किंवा कुठलंही सोशल मीडिया चॅनल म्हटलं तर एव्हरी अदर डे काहीतरी नवीन येते. आणि तुम्ही जर त्याला रेलेव्हंट नाही राहिलात, त्याला कोपअप नाही केलं तर तुम्ही पुढे जाऊच नाही शकणार. त्यामुळे पुढे जायचं असेल तर नवीन शिकणं, आणि मला माझी पर्सनॅलिटी पण अशी आहे की मला आवडतं नवीन गोष्टी शिकायला. त्यामुळे तो फार कठीण मुद्दा नव्हता माझ्या ह्याच्यात. आणि काय ना, आपण जिथे काम करतो ते जर आपण एन्जॉय करत असू तर त्याच्यात फार गोष्टी अडकून राहत नाहीत. करेक्ट. ते आहेच. आता सोशल मीडियाचा पण पॉईंट आला आहे, तर ते एक जाणून घ्यायला आवडेल की जी ग्रोथ आहे पॉटरिजनची सोशल मीडियावर ती बऱ्यापैकी चांगली आहे किंवा बऱ्यापैकी वेल नोन ब्रँड आहे. पण ॲट द इनिशियली त्या सगळ्या फेजेस कशा होत्या आणि तो स्टार्ट कसा होता सोशल मीडिया इटसेल्फ? कारण ते पुन्हा नवीन लर्निंग आहे, त्याच्यानंतर प्रॉडक्ट एक्झिक्युशन आहे, त्याचे फोटोशूट्स असतात, मे बी त्याचं रील शूट्स असतील, ते सगळं आहे. मग तो ओव्हरऑल कसा प्लॅन होता आणि ते कसं एक्झिक्यूट केलं होतं? तिथे सुरुवातीला थोडंसं हे झालं की सुरुवातीला तो जो सेटअप करत होतो आम्ही, तो सेटअप करण्यात मला असं होतं की माझ्या मनात एक विजन असते नेहमी. प्रॉडक्ट डिझाईन करतानाच माझ्या मनात एक विजन असतं की हे असं असं प्रेझेंट झालं पाहिजे, म्हणजे दॅट इज द बेस्ट वे टू प्रेझेंट आवर प्रॉडक्ट. त्याप्रमाणे फोटोशूट झालेले असतात. ऑफकोर्स त्याच्यात बऱ्याच जणांचे सजेशन्स, वी आर ओपन टू डिस्कस, ब्रेनस्टॉर्मिंग, आणि हे सगळं झाल्यानंतर फायनल येतं. पण एक मेन विजन माझ्या मनात बऱ्यापैकी क्लॅरिटी असते सुरुवातीपासून. दुसरी गोष्ट म्हणजे सोशल मीडियामध्ये ट्रेंड्स जे बदलत आहेत आता, त्याच्यात टीम मेंबर्स खूप हेल्प करतात. कारण एकाच सोशल मीडिया आणि पॉटरिडनमध्ये एव्हरीथिंग इज इन हाऊस, म्हणजे सोशल मीडियाची टीम ही इन हाऊस आहे. इट इज नॉट आउटसोर्स्ड. त्यामुळे प्रत्येक जण, म्हणजे पॉटरिडनमधला प्रत्येक जण इज पार्ट ऑफ पॉटरिडनच्या रील किंवा सोशल मीडिया किंवा कुठे ना कुठेतरी अटॅच्ड आहे. त्यामुळे ते पण एन्जॉय करतात. एक वेगळा अप्रोच असतो प्रत्येकाचा. कारण आपण एकाच दिशेने जात राहिलो ना की थोडंसं तोचपणा येऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकजण इन्व्हॉल्व झाला की प्रत्येकाचं एक काहीतरी नवीन सजेशन असतं, मग त्याच्याप्रमाणे आपण व्हरायटी पण ॲड ऑन होत जाते. त्यामुळे ते थोडी व्हरायटी आणायला हेल्प होते की सगळ्यांची इन्व्हॉल्वमेंट जरुरी असते. आता मला वाटतं आपण बऱ्यापैकी ब्रँडबद्दल बोललो आहे, त्याच्यात थोडंसं मला ॲक्च्युली जे काय आपण वर्कशॉप्स करतो किंवा ज्या गोष्टी आपण करतो त्याच्याबद्दलही जाणून घ्यायला आवडेल. बेसिकली आपण वर्कशॉप घेतो आहे आणि त्या वर्कशॉप्समध्ये बघितलं की नवीन शिकाऊ व्यक्ती आहेत किंवा त्यांना पण तुम्ही शिकवता आणि जे थोडेफार एक दोनदा करतात त्यांना पण तुम्ही शिकवता. तर मला जाणून घ्यायला आवडेल की एखादी क्ले आहे किंवा माती आहे, त्याला आकार देण्यात काय काय गोष्टी समाविष्ट असतात आणि ओव्हरऑल ते कसं इम्पॅक्ट करत आहेत त्या पर्टिक्युलर ह्युमनच्या बिहेवियर पण. सो अगदी सुरुवातीपासून सांगते प्लीज. क्ले मेन पॉटरीचे 3 प्रकार आहेत. एक तर हँड बिल्डिंग, म्हणजे सगळंच हाताने, त्याच्यात कुठले टूल्स, कुठलं व्हील वगैरे काहीच इन्व्हॉल्व नसतं. सगळं हाताने. देर आर टेक्निक्स जसं की पिंचिंग आहे, कॉइलिंग आहे, स्लॅब वर्क आहे, असे काही काही टेक्निक्स आहेत जे वापरून तुम्ही हातानेच पूर्ण प्रोडक्ट बनवू शकता. दुसरं आहे व्हील पॉटरी. समहाऊ इंस्टाग्राम आणि सोशल मीडियामुळे पॉटरी म्हटलं की व्हील पॉटरी हेच जास्त दिसतं आणि त्याचं फॅसिनेशन पण आहे, म्हणजे लोकांना ते फॅसिनेट पण करतं. पण व्हील पॉटरी थोडीशी ट्रिकी आहे. त्याला थोडं प्रॅक्टिस आणि त्याला थोडं म्हणजे काही जणांना 2 दिवसात येतं, काही जणांना 2 महिने प्रॅक्टिस करायला लागते. इट डिपेंड्स ऑन हाऊ फोकस्ड यू आर, हाऊ युअर हँड अँड आय कोऑर्डिनेशन इज, या 2-3 गोष्टींवर जरा डिपेंड असतं. तिसरं आहे जे आम्ही कमर्शियली करतो, जे कम्स अंडर मोल्ड पॉटरी, म्हणजे एक बेसिक स्ट्रक्चरचा मोल्ड असतो, त्याच्यातनं शेप आणि साईज डिफाईन होतो, पण त्याच्यावरती जे असतं ते सगळं हँडक्राफ्टेड असू शकतं किंवा मशीन मेड पण असू शकतं. त्यातलं वर्कशॉप जे आम्ही घेतो ते हँड बिल्डिंग आणि व्हीलचे घेतो. कमर्शियल आस्पेक्ट वर्कशॉपमध्ये करू नाही शकत. हँड बिल्डिंगचं आम्ही रेकमेंड करतो, जर अगदी बिगिनर असाल तर पहिल्यांदा हँड बिल्डिंग करा. थोडंसं क्लेला कसं हँडल करायचं ते थोडं हँड्स ऑन येतं एक्सपिरियन्स, आणि मग गो फॉर व्हील पॉटरी. पण सध्या आम्ही हँड बिल्डिंग व्हील पॉटरीच्या अप टू 5 लेवल्स करतोय, बिगिनरपासून ते अप टू 5 लेवल्स. दुसरं म्हणजे वी आर एक्सटेन्सिव्हली डुईंग कॉर्पोरेट गिफ्टिंग प्लस कॉर्पोरेट वर्कशॉप. कॉर्पोरेट वर्कशॉप्समध्ये इट इज अ व्हेरी गुड टीम बिल्डिंग ॲक्टिव्हिटी.
प्लस इट इम्प्रूव्ज युअर फोकस. कारण पॉटरी करताना क्ले इतकी फ्रजाईल आहे की तुम्हाला 100% अटेन्शन द्यावं लागतं. करेक्ट. व्हील जेव्हा फिरत असतं तेव्हा तुम्ही जराही इकडे तिकडे बघितलं तर यू कॅन स्मॅश युअर प्रोडक्ट. त्यामुळे यू हॅव टू बी इन दॅट मोमेंट. ओके. आणि दॅट हेल्प्स टू डायवर्ट तुम्हाला स्ट्रेस कमी, म्हणजे स्ट्रेस बस्टर म्हणून, किंवा तुम्हाला सगळं माइंडमधून निघून जातात गोष्टी. जर तुम्ही तासभर जर व्हीलवर बसलात तर यू बिकम व्हेरी स्ट्रेस फ्री आणि तुम्ही त्याच मोमेंटमध्ये इतके रमता की एकतर तुम्हाला स्वतःचं काहीतरी क्रिएट केल्याचा अनुभव मिळतो ओके. आणि प्लस तुम्ही सगळं विसरूनच जावं लागतं, दुसरा ऑप्शनच नसतो. म्हणजे तुम्हाला त्या व्हीलच्या मोशनबरोबर आणि क्लेबरोबर इतकं 100% द्यावं लागतं फोकस की तुम्ही थोडेसे डायवर्ट होता. आणि त्यांनी पण स्ट्रेस बस्टर म्हणून आणि स्ट्रेस कमी व्हायला खूप मदत होते. त्यामुळे आम्ही IT कंपनीजमध्ये, फार्मा कंपनीजमध्ये, म्हणजे खूप वेगळ्या वेगळ्या फील्ड्सच्या कंपनीमध्ये आम्ही कॉर्पोरेट वर्कशॉप्स घेतो आहे, ज्यांनी आम्हाला खूप चांगला फीडबॅक आहे लोकांचा. ओके. पण आता एक होतं की व्हील म्हटलं की दोन गोष्टी येतात. एक तर नवीन जनरेशनला ते फॅसिनेटिंग वाटतं आहे, जसं तुम्ही म्हणालात तसं. पण जुन्या जनरेशनला असं वाटतं की थोडंसं कुठंतरी पैसे काढायचं काम चालू आहे किंवा त्या पद्धतीने चालू आहे की ओके, जे कुंभारवाड्यात व्हायचं किंवा तशा ठिकाणी व्हायचं ते आता थोडंसं नवीन फॅसिनेटिंग रूप घेऊन येतं आहे. पण तो आणि हा संबंध मग तुम्ही कसा जुळवता? म्हणजे त्या दोन्हीला जर आपल्याला कन्व्हिन्स करायचं तर कशा पद्धतीने आपण ते करतो आहे? नाही, ही कला म्हणशील तर खूप जुनीच आहे. म्हणजे आपल्याकडे जे कुंभार लोक होते ते करतच होते. ऑफकोर्स ती खूप हार्ड होती त्यावेळेस. म्हणजे मॅन्युअल व्हील ॲक्च्युली ते हाताने रोटेट करून करत होते. पण तेव्हा तुम्हाला त्याचा ॲक्सेसही नव्हता. नक्कीच. म्हणजे तुम्ही फक्त बघत होतात. गावातली बाकीची लोक फक्त बघत होती आणि अप्रिशिएट करत होती. पण पॉटरी ॲज अन आर्ट इव्हॉल्व झाल्यामुळे आणि थोडासा त्याला मी कमर्शियल आस्पेक्ट म्हणणार नाही, पण ह्या सगळ्या वर्कशॉपमुळे तुम्ही ॲक्च्युली हँड्स ऑन करू शकताय. करेक्ट. नाहीतर तुम्ही करू नाही शकणार. कारण तितकं जर कठीण ती कला असती तर प्रत्येकाला ती जमणार सुद्धा नाही. बरोबर. पण त्याच्यात इतकं इव्हॉल्व झाल्यामुळे आणि इतकं ओपनली आम्ही वर्कशॉप ऑफर केल्यामुळे ती कला आणि त्याचा अनुभव सगळेजण घेऊ शकत आहेत आज. स्पेशली पॉटरीडेनमध्ये वी हॅव मेड स्मॉलर व्हील्स. कारण एकतर व्हील्स बल्की असतात, त्याचं वजनही खूप जास्त असतं. त्याला पेडल असतं जनरली. तर जेव्हा तुम्ही मोठ्या व्हीलवर बसता तेव्हा पेडल, क्ले आणि व्हीलचा स्पीड हे सगळं एकत्र मॅनेज करणं थोडंसं ट्रिकी होतं. त्याच्यासाठी आम्ही स्पेशली बिगिनर्स लोकांसाठी छोटे व्हील्स केलेत, जिथे तुम्हाला पेडलची गरज नाही आहे. तर तुम्ही एका पर्टिक्युलर स्पीडवर सेट करू शकता की जे सस्टेन तेवढंच राहतं आणि त्याने तुम्हाला फोकस ठेवायला मदत होते की आपण काय बनवतोय त्याच्यावर जास्त फोकस ठेवता येतो. पण तो एक अनुभव आहे आणि आता तो प्रत्येक जणांना घेऊन त्याचा फायदा कळतोय, त्याचा इंटेन्सिटी कळते. स्पेशली कोविड नंतर मी तर म्हणेन लोकांना एक्सपिरियन्स बेस्ड गोष्टी करायला सुद्धा त्याची मजा येते. कारण थोडंसं फोन आणि सोशल मीडियापासून दूर जायला हेल्प होते. तर कुठलाही आर्ट फॉर्म किंवा कुठलीही हॉबी ही पुढे जाऊन सुद्धा मला असं वाटतं की हेल्पच होणार आहे तुम्हाला सोशल मीडिया आणि ह्याच्यातून थोडंसं बाहेर निघून त्याचा आनंद घ्यायला. आता आपण क्लेपासून किंवा मातीपासून ज्या गोष्टी बनवतो आहे त्याच्यामध्ये दोन गोष्टी प्रामुख्याने बघायला मिळतात. ते कलर कॉम्बिनेशन, जसं तुम्ही मागाशी पण उल्लेख केला होता तसं. तर तो एक थीम बेस अप्रोच असताना ते कसं सुचतं किंवा ते कसं रेक्टिफाय केलं जातं? कारण ती वस्तू अशी की डोळ्यांना आवडली पहिली तर ती मी खरेदी करणार, नाही आवडली तर ठीक आहे. म्हणजे सिमिलर प्रॉडक्ट्स खूप ठिकाणी आहेत, पण तो कलर मॅच झाला पाहिजे, तो कुठेतरी मला रिलेट झाला पाहिजे, तो मला आवडला पाहिजे, प्लेझंट वाटला पाहिजे, तरच मी तो खरेदी करणार. ते सगळं मॅच कसं करून आणता किंवा ते एका क्ले कामामध्ये कसं मॅच करतायत? ते थोडंसं डिझाईन वर्क त्याची एक कॉन्सेप्ट ठरते. एक कुठल्या थीमवर काम करायचे असं हे ठरतं आधी. म्हणजे जसं समर कलेक्शन इज मोर ऑफ पेस्टल्स किंवा फेस्टिव्ह कलेक्शन जे असतं ते जनरली
ट्रेडिशनल डिझाईन्स असतात, म्हणजे आपले इंडियाचे जे कोर ट्रेडिशनल डिझाईन्स आहेत त्याचं असतं. पण त्याच्यातही पॉटरीडाईनचा एक USP आहे की ट्रेडिशनल जरी डिझाईन असलं तरी जे प्रॉडक्ट बनवतो ते बऱ्यापैकी ट्रेंडी असतात. म्हणजे ट्रेडिशनल डिझाईन असलं तरी वी आर मेकिंग पिझ्झा प्लेट्स, कारण की आता इट इज रेलिव्हंट टू टुडेज लाईफस्टाईल. तुम्ही खूप काही असं ताट वाटी आणि खूप काय म्हणू त्याला आपण, सुग्रास जेवण आणि पूर्ण ताट भरलेलं आपण कितीही वाटलं तरी आपण रोज नाही खाते आत्ता. त्यामुळे तुम्हाला नाचो प्लेट पण पाहिजे, तुम्हाला दिवाळीचा फराळ पण सर्व करायला होईल, असं सगळ्याला एक मल्टीपर्पज काहीतरी सर्विंगवेअर लागतं आहे. मग तो आमचा USP असतो की पॉटरीडाईनचे जे प्रॉडक्ट्स आहेत ते तुम्ही मॉर्निंग कॉफीपासून ते डिनरपर्यंत यूज करायला हवं आहे. असं नाही पाहिजे की फक्त ते कपाटात ठेवलेत आणि ठराविक एक स्पेशल ओकेजनलाच काढलेत. ऑफकोर्स आमचे तसेही प्रोडक्ट्स आहेत, पण रोजच्या वापरात तुम्हाला सकाळी, म्हणजे आता मी तुला गंमत म्हणून सांगते, आमच्याकडे खूप असा मोठा चंक ऑफ क्लायंट्स आहे की जे असॉर्टेड मग्स घेतात, कारण कॉफी मग्स आर द हॉटेस्ट सेलिंग प्रोडक्ट आणि त्याचे बरेच प्रकार पण आहेत आमच्याकडे. तर आत्ता सध्याचा ट्रेंड आहे की 6-7 प्रकारचे सिंगल मग्स असॉर्टेड घेतात आणि दे मेक शुअर टू कम्युनिकेट ऑल्सो की आम्हाला रोज नवीन कपमध्ये कॉफी प्यायला आवडते. सो आधीचा जो ट्रेंड होता की 6चा सेट घेत होते ते आता टोटल बदललेला आहे. मग त्यानुसार आपल्याला व्हरायटी जास्त हवी आहे रादर दॅन क्वांटिटी. सो त्याच्याप्रमाणे आय थिंक ट्रेंडला रेलेवंट राहणं हे खूप जरुरी आहे. आता क्ले किंवा पॉटरी जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेस 2 गोष्टी पुन्हा येतात. सध्या बऱ्याच ठिकाणी सेव्ह सॉईलसारख्या गोष्टी चालू आहेत. तर आपण जी माती वापरतो ती आणि जी सुपीक असते त्यात काय फरक आहे, एक तर ते जाणून घ्यायला आवडेल मला. आणि दुसरं, हाऊ इट ओव्हरऑल इम्पॅक्ट्स ऑन द एन्व्हायरमेंट बेसिकली. सो केमिकल नेम इज केओलिन, त्याला म्हणतात. एक सुपर फाईन क्ले म्हणू आपण त्याला. आपण साधी माती समजा एक 50 वेळेला चाळली तर जी फाईन माती जी मिळेल आपल्याला ती माती काइंड ऑफ आपण वापरतो. कारण की जेवढे त्याच्यात ग्रॅन्युल्स असतील तेवढं त्याच्यात एअर बबल्स जास्त होतील आणि तेवढं ते टिकण्याचं म्हणजे ड्युरेशन कमी होऊ शकतं. त्यामुळे आपल्याला आपली टॅल्कम पावडर जशी असते तेवढी सुपर फाईन क्ले लागते. ती इतक्या हाय टेम्परेचरला हीट होते की त्याची ड्युरेबिलिटी जास्त होते. म्हणजे मी बाहेरच्या देशांमध्ये बघितलेलं आहे की पॉटरी पीसेससुद्धा, म्हणजे जसं आपण इंडियात ज्वेलरी इज पास्ड ऑन फ्रॉम 1 जनरेशन टू म्हणजे 2-3 जनरेशन्स तरी, तसं तू बाकीच्या देशांमध्ये बघितलंस तर पॉटरी हा सुद्धा एक प्रॉडक्ट असा आहे की जो पास ऑन होतो जनरेशन्स टू जनरेशन्स, कारण की इट डिपिक्ट्स दॅट एरा. इट डिपिक्ट्स व्हॉट एरा आय लिव्ड इन. त्यामुळे ते हेल्प होतं की आपल्या 100 वर्षाआधी लोक काय यूज करत होते आणि तेवढी त्याची ड्युरेबिलिटी असू शकते जर चांगलं टेक्निक वापरून आणि चांगलं बनवलं तर, आणि चांगलं ऑफकोर्स व्यवस्थित यूज केलं तर, कारण आफ्टर ऑल इट इज अ फ्रजाईल प्रोडक्ट. पण प्युअर क्लेचं जर बनवलं तर तुम्ही तेवढी ड्युरेबिलिटी त्याची असू शकते. आणि इट इज अ इको फ्रेंडली प्रोडक्ट, इट इज अ सस्टेनेबल प्रोडक्ट. त्यामुळे ते जास्तीत जास्त यूज करा असं माझं तर म्हणणं आहे. नाही ते तर आहेच, कारण आपण बघतो बऱ्याचशा म्युझियम्समध्ये सुद्धा आपल्याला टी पॉट्स आणि बाकीच्या गोष्टी दिसतात, किंवा फ्लॉवर पॉट्स म्हणा, प्लेट्स म्हणा क्लेच्या. कारण हैदराबादमध्ये आहे सालारजंग म्युझियम, तिथे ऑलमोस्ट एक अख्खा सेक्शन आहे जो पॉटरीशी रिलेटेड आहे. आय हॅव सीन इट, सो माहिती आहे. पण आता त्याच्यासोबतच अजून एक आहे की बरेचसे इन्फ्लुएन्सरसुद्धा आता कुकिंगवाले मातीची भांडी वापरताना दिसतात. आपण तशी पण भांडी प्रोव्हाइड करतो का पॉटरीतर्फे, एक तर. आणि सेकंड, जर मातीची कुकिंगसाठी भांडी किंवा वेसल्स घ्यायची असतील तर कुठल्या बेसिक गोष्टी चेक कराव्यात एका कस्टमरने? ती जी माती असते ना ती टेराकोटा असते. टिपिकली मरून किंवा काळ्या रंगाची. ते लोअर टेम्परेचरला बेक केलेलं असतं. त्याच्यावरती कलर लावलेला नसतो. ती मातीच त्या रंगाची असते आणि त्याचे पोर्स ओपन असतात. तर त्यामुळे ते कुकिंगला आपण वापरू शकतो, कारण हीट जेव्हा पास होते तेव्हा पोर ओपन असतात.
मी असं नाही म्हणणार की ती खूप लाँग रन वापरू शकतो, कारण इव्हेंच्युअली तू दही जरी एखाद्या तशा टेराकोटाच्या भांड्यात लावलंस तर त्याला थोडासा वास येतो, कारण इट अब्झॉर्ब्स द लिक्विड. करेक्ट. पण जेव्हा ग्लेज्ड असतात मातीची भांडी, तेव्हा इट क्रिएट्स अ बॅरियर, सो द पोर्स आर क्लोज्ड. करेक्ट. त्यामुळे ग्लेज्ड असलेलं कुठलंही वेसल हे डिरेक्ट हीटला चालत नाही, म्हणजे गॅस किंवा हॉट प्लेट किंवा इंडक्शन म्हणू आपण. पण युनिव्हर्सल हीटिंग चालतं, म्हणजे मायक्रोवेव्ह आहे, अवन आहे किंवा डिशवॉशर आहे आता सध्या. त्यामुळे ती लाँग रनमध्ये टिकू शकतात. करेक्ट. कारण इट क्रिएट्स अ बॅरियर बिटवीन एअर मॉइश्चर आणि माती जे पोर्स आहेत त्याच्यात. तर तो एक मेन फरक आहे त्या दोन गोष्टींमध्ये. ओके. आणि आता आपण मगाशी पण वर्कशॉपबद्दल बोललो, पण आता एकदमच नवीन शिकाऊ माणूस आहे ज्याला काहीच माहीत नाही आहेत आणि फक्त सोशल मीडिया ॲड बघितली आहे, काय त्याला असं वाटतं नाही आपल्याला खरंच स्ट्रेस आला आहे आणि आपल्याला यायचं आहे, तर रिअली त्याला जमतं का? म्हणजे त्याला कसं जमतं किंवा तो कसा सुरुवात करू शकतो? नाही, जमतं ना, सगळ्यांनाच जमतं. आणि पॉट्रीडेनच्या वर्कशॉपमध्ये वी मेक शुअर की एव्हरी पर्सन इज मेड दोज 1 or 2 प्रोडक्ट्स जे डिपेंडिंग ऑन द टाईम, काही 1 तासाचे असतात, काही 2 तासाचे असतात, काही 3 तासाचे असतात. तर तो जो प्रॉडक्ट आम्ही बनवतो तो कंप्लीट केल्याशिवाय तो घरी जात नाही. ओके. त्यामुळे प्रत्येकजण जे बनवतं ते घरी घेऊन जातं. करेक्ट. अगेन लेवल 1-2ला आम्ही फायरिंग आणि ग्लेझिंगचा ऑप्शन फारसा देत नाही, कारण ते प्रोडक्ट्स खूप ॲमेच्युअर असतात. म्हणजे त्याच्यात बरेच एअर बबल्स असतात, ते फिनिश्ड नसतात. त्यामुळे ते जर तेवढ्या हाय टेम्परेचरला बेक केले तर त्याचं डॅमेज होण्याचे चान्सेस जास्त असतात. पण लेवल 3 नंतर, म्हणजे जे लोक लेवल 3पर्यंत जातात आणि पुढचे करतात, त्यांना आम्ही ग्लेझिंग फायरिंगचा पण ऑप्शन देतो. तसंच आता 15 मार्चपासून, म्हणजे वर्षातून 2दा आपण 12 सेशनचे पूर्ण पण कोर्सेस घेतो. ओके. की जे स्टार्टिंग पॉईंट ते पॉट्रीडेनचा ॲक्च्युअल प्रोडक्ट जो बनला आहे तिथपर्यंत तुम्ही सगळं शिकू शकता. म्हणजे मेकिंग, हँड बिल्डिंग, व्हील, ग्लेझिंग, फायरिंगपर्यंत. ओके. पण बऱ्याचदा काय होतं ना, की पॉटरी हे खूप टाईम स्पेसिफिक आर्ट आहे. म्हणजे त्या वेळेला पहिल्या 2 आठवड्यात हे झालं पाहिजे, दुसऱ्या 2 आठवड्यात हे झालं पाहिजे. तर तुम्ही जर ॲब्सेंट राहिलात तर थोडंसं ट्रिकी होऊन जातं. तर त्यामुळे 12 सेशनचा थोडंसं कमिटमेंट लागते त्याला. करेक्ट. बाकी आपण आर्ट फॉर्म्स पाहिले तर थोडंसं एखाद दिवस ॲब्सेंट राहिलं तर पुढच्या आठवड्यात केलं त्यांनी फरक पडत नाही. करेक्ट. पण म्हणून आम्ही ते वर्षातून 2दाच घेतो, की तेवढ्या कमिटमेंट असणारे लोक तिथे असतात. पण जर तुमची तेवढी कमिटमेंट नसेल, कोणी कुठे ट्रॅव्हल करतं, कोणी आजारी पडतं, तर म्हणून वर्कशॉप पण असे डिझाईन केलेत की इमॅजिन करा की हे 12 सेशन आर फ्रॅगमेंटेड इंटू वर्कशॉप. ओके. तर तुम्ही जसं तुम्हाला कन्व्हिनियन्स असेल त्याप्रमाणे तुम्ही 12-13 वर्कशॉपमध्ये हा एंटायर प्रोसेस शिकू शकता. ओके. नाईस. आता सगळ्यात मोठं स्टार्टअपसाठी येतं ते म्हणजे क्लायंट शोधणं. कारण आपण एक्झिबिशन्स करतो आहे, आपण ग्राहकांपर्यंत नॉर्मल पोहोचतो आहे, ते ठीक आहे. पण बिईंग अ कंपनी एक डे टू डेवाला क्लायंट असणं खूप महत्त्वाचं असतं, जो की तुमची बल्क ऑर्डर घेणार आहे किंवा तो तुमच्या प्रॉडक्टला थोडंसं ग्लोबल वे आउट देतो आहे असा एखादा क्लायंट असणं, किंवा एखादा ॲक्च्युली रेस्टॉरंटमध्ये हे प्रॉडक्ट्स दिसणं आणि जिथून तुम्हाला खूप माहिती की आता कंटिन्युअस ऑर्डर येत राहणार आहेत, असं क्लायंट शोधणं किती अवघड असतं आणि ते पॉट्रीडेनला कसे मिळाले? पॉट्रीडेनचा सगळा क्लायंट प्रिटी मच पहिल्या 2 वर्षात एक्झिबिशन आणि सोशल मीडिया आणि माउथ पब्लिसिटी. ओके. पहिल्या 2 वर्षी. आणि आता म्हणशील तर वर्कशॉप इज ऑल्सो काइंड ऑफ वी आर रिचिंग टू क्लायंट्स. करेक्ट. इन अ ऑर्गॅनिक वे, कारण पॉट्रीडेनमध्ये अजूनपर्यंत ऑर्गॅनिक वेनीच क्लायंट आलेला आहे. ओके. वी डू एक्सटेन्सिव्ह कॉर्पोरेट गिफ्टिंग, जो क्लायंट आम्हाला बऱ्यापैकी एक्झिबिशनमधून मिळालेला आहे. 1-2 इव्हेंट्समध्ये आम्ही पार्टिसिपेट केलं होतं, जे जसं आता काही कॉन्फरन्सेस होतात, तर 1-2 कंपनीजने आम्हाला अप्रोच केलं होतं की कॉन्फरन्सला जे गुडी बॅग्स म्हणू आपण आलेल्या प्रत्येकाला द्यायचे आहेत, त्याच्यात कॉफी मग्स दे वॉन्टेड टू गिव्ह. आणि आम्ही बऱ्यापैकी ती मोठी ऑर्डर होती आणि ती कॉन्फरन्स वॉज ऑफ HR ची कॉन्फरन्स होती. सो वी वेर काइंड ऑफ एक्सपोज टू 600 HR ॲट वन टाईम.
सो दॅट हेल्प, सच इव्हेंट्स हेल्प. कारण कॉर्पोरेट गिफ्टिंग हा खूप मोठा चंक आम्ही केटर करतो. त्याच्यानंतर वी सप्लाय टू लॉट ऑफ कॅफेज आणि रेस्टॉरंट्स. ओके. बरेचसे शेफ्स आर आवर क्लायंट्स. आणि एकतर प्लॅस्टिक बंद झालं साधारण 2019-20च्या सुमारास. त्यामुळे त्यांनी काहीशी हेल्प झाली की लोकांनी प्लॅस्टिकचे कंटेनर्स आणि हे सगळं जरा काढून टाकलं. दुसरं म्हणजे कोविडने आम्हाला खूप मोठी हेल्प झाली आहे खरं. कारण कोविडच्या वेळेत लोक बरेच कुकिंग करत होते. आणि अगेन प्लॅनिंग चांगलं असल्यामुळे आमच्याकडे इन्व्हेंटरी रेडी होती त्यावेळेस. आम्हाला लिटरली फोन यायचे की तुमच्याकडे काही प्लॅटर्स आहेत का, काही हे आहे का, आणि वी यूज टू जस्ट शिप इट. कारण लोकांना तो, जरी मी म्हणेन की मुगाची खिचडी जरी घरी खात असतील ना, तरी तो त्यांना एक फाईन डाईन रेस्टॉरंटचा इफेक्ट हवा होता. मग ते खूप चांगल्या प्लेटमध्ये सर्व केलं तर तो येत होता. सो वी वर हॅपी की म्हणजे आम्हाला क्लायंटचा फीडबॅक मिळायचा की बिकॉज ऑफ युअर टेबलवेअर आम्हाला तो रेस्टॉरंट इफेक्ट घरी मिळतोय. सो दॅट वॉज अ बिग प्लस पॉईंट. दुसरं म्हणजे आम्ही ज्या ज्या कॅफे किंवा रेस्टॉरंटला केटर करतो त्यातले पण बराच आम्हाला फीडबॅक येतो की आम्हाला क्लायंट्स विचारतात की हे कुठून घेता तुम्ही. तर ते ऑर्गॅनिकली दे शेअर अवर कॉन्टॅक्ट. सोशल मीडिया आता आहेच, त्यामुळे बऱ्यापैकी ऑर्गॅनिक चॅनल्स हेल्प करतं क्लायंटशी बरोबर पोचायला. वी केटर टू ऑलमोस्ट 60-65 रिटेलर्स इन इंडिया. आणि इवन म्हणजे बाहेर पण US UK मध्ये सुद्धा आपला बेस आहे. त्यामुळे आता इट इज मोर ऑफ अ लोकांना प्रोडक्ट्स दिसत आहेत. इनिशियली म्हणशील तर आम्हाला एक्झिबिशनचा खूप मोठा फायदा झाला. ओके. आता सगळ्यात शेवट येतं ती की बिईंग ऑन अ ग्रीन साईड बेसिकली. कारण बरेच जण म्हणतात स्टार्टअप केलं ती 3 वर्ष बघू नका प्रॉफिट लॉस आणि ते नंतर ग्रीन साईडवर तुम्ही हळूहळू येता. त्यात किती तथ्य आहे. आणि ग्रीन साईड बघायची असेल तुम्हाला लवकर तुमच्या स्टार्टअपमध्ये तर कुठल्या गोष्टी प्रकर्षाने केल्याच पाहिजेत? असं जरुरी नाही आहे की प्रत्येक ब्रँड किंवा प्रत्येक कंपनीला ग्रीन साईड एक 3 वर्षांनंतरच दिसेल. वी वर क्वाईट प्रॉफिटेबल फ्रॉम डे 1. पण काही बाबतीत कॉम्प्रोमाइज करावं लागतं. जसं मी म्हटलं की 1-2 इव्हेंट्समध्ये तुम्ही मे बी त्या इव्हेंटच्याच प्रॉफिटपेक्षा थोडंसं विजन मोठं ठेवून त्याचा पुढे इम्पॅक्ट कसा होईल ह्याचा पण थोडासा विचार करायला पाहिजे. कारण मे बी दॅट पर्टिक्युलर एक्झिबिशन ऑर दॅट पर्टिक्युलर इव्हेंट माईट नॉट बी प्रॉफिटेबल ॲट दॅट पॉईंट, पण त्याचा पुढे जाऊन तुम्हाला खूप मोठा इम्पॅक्ट दिसू शकतो. त्यामुळे ते विजन ठेवून त्या एक्झिबिशनला किंवा इव्हेंटला ओके म्हणणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येक त्या क्वार्टरचाच प्रॉफिट किंवा त्या डीलचाच प्रॉफिट एवढ्याच पुरतं सीमित न राहता थोडंसं त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला बघावं लागतं. किंवा तो रेफरन्स पॉईंट किती व्हॅल्यू ॲड होऊ शकतो. नवीन सिटीमध्ये जाताना, जसं आता पुण्याच्या बाहेर जाऊन आम्ही जेव्हा पहिलं मुंबईचं एक्झिबिशन केलं ते काही फार प्रॉफिटेबल होतं अशातला भाग नाही. कारण मे बी तेवढा जाण्या येण्याचा खर्च जसं तू म्हणालास तसं तेच फक्त निघालं असेल. पण त्या मुंबईच्या एक्झिबिशनमधून मुंबईच्या क्लायंटला एक्सपोज झालो आम्ही आणि त्याच्यातून पुढे जो फायदा झाला तो त्यावेळेस थोडंसं विजन ठेवणं महत्त्वाचं आहे. करेक्ट. म्हणजे बिईंग अ विजन. आणि बऱ्याच असं एक होतं ना की हे मी पण अनुभवलं आहे की आपण स्टार्टअपवाले लोक बेसिकली काय ज्यांना स्टार्ट करायचं असतं, ओके हे डील आहे ना, ओके इथून इतकाच प्रॉफिट मिळतं, मग ते करायचं की नको तिथेच अडकतात आणि मग नाही म्हणून देतात कारण नाही तिथे काही बेनिफिटच नाही मग नको करायला. ते होतंच. आता दुसरी अशी साईड येते की प्रॉफिट आणि आता आपलं प्रॉडक्ट बेस आहे तर रिटर्न ऑन इन्व्हेंटरी किंवा जे प्रॉडक्ट सेल झाले आहेत पण ड्यू टू सम रिझन रिटर्न आले आहेत किंवा इन्व्हेंटरी स्टॉकमध्ये खूप दिवसांपासून आहे आणि तिला क्लिअर आउट करायचं, मी या सगळ्या गोष्टी कशा हँडल करतात? कारण तो पण एक खूप मोठा पार्ट असतो आय गेस एखाद्या प्रॉडक्टसाठी. पॉटरीडेनमध्ये तसा फार चॅलेंज येत नाही कारण आमचं B2B जास्त आहे. त्यामुळे वी नो ओव्हरऑल
किती लागणार आहे याचा अंदाज असतो. दुसरी गोष्ट म्हणजे पॉट्रीडेन इज ऑलवेज लिमिटेड एडिशन कलेक्शन. ओके. सो वी आर नॉट डुईंग लाईक रिअली मास प्रोडक्शन. परत दुसरी गोष्ट अशी आहे की वी लॉन्च एव्हरी न्यू कलेक्शन इज न्यू. ते आम्ही खूपदा तसंच रिपीट करत नाही. त्यामुळे हा इश्यू आम्हाला फार येत नाही, कारण आमचं बऱ्यापैकी प्रत्येक कलेक्शन हे युनिक असतं, लिमिटेड असतं आणि नवीन असतं. ओके. आता अजून एक गोष्ट पॉट्रीडेनची वेबसाईट बघितल्यावर कळते, ती म्हणजे ती खूप सुंदर आहे आणि त्यात प्रत्येक गोष्ट प्रॉपरली आहे, जशी एका वेबसाईटमध्ये असावी तशी, या जी आपण म्हणतो ना अस्थेटिक लुक प्लस डोळ्यांना प्लीझंट अशा गोष्टी दाखवते ती. तर कुठल्याही स्टार्टअपसाठी बिईंग वेबसाईटवर येणं किती महत्त्वाचं असतं आणि ते कुठल्या ड्युरेशनमध्ये करावं, फर्स्ट डे, आफ्टर सम टाईम पिरियड किंवा 2-3 वर्षानंतर, आणि तो कसा प्रोसेस असावा, म्हणजे त्यात कुठले विजन्स ठेवावेत त्यांनी. असं काही सेट मेथड नाही आहे मी म्हणेन. ओके. काही कदाचित सर्व्हिसेस प्रॉडक्ट्सना ते अगदीच लगेच करणं जरुरीचं वाटत असेल. पॉट्रीडेनमध्ये आम्ही पहिल्यांदा 2 वर्ष नव्हती केली. ओके. कारण की एकतर प्रॉडक्टबद्दल फीडबॅक मिळणं आमच्यासाठी जास्त महत्त्वाचं होतं, की कसं ते पोझिशन करावं मार्केटमध्ये ह्याचा अंदाज येणं. आम्ही कोविडमध्ये केली. ड्युरिंग कोविड वी लॉन्च द वेबसाईट. वेबसाईटचं ऑफकोर्स प्रॉडक्टला मॅच होणं, बऱ्यापैकी रेलेवंट राहणं हा एक मुद्दा होता. दुसरी गोष्ट म्हणजे वर्कशॉप लॉन्च केल्यानंतर वेबसाईटचा जास्त फायदा झाला, कारण की बुकिंग्स होणं, प्रॉडक्ट बाय करणं हे बरेच बाकी पण मार्केट प्लेसेसमध्ये होत असतं, पण वर्कशॉपसाठी बराच मोठा फायदा झाला त्याच्यासाठी. आणि मला वाटतं आता तर पोस्ट कोविड तर आता मला वाटतं वेबसाईट आणि हे सगळं खूप महत्त्वाचं आहेच म्हणजे. ओके. आणि त्याचबरोबर आता जाता तुम्हाला पॉट्रीडेनच्या पुढच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा, कारण ते प्रॉडक्ट्स बेसिकली खूप युनिक आहेत. जर तुम्हालाही कुठले प्रॉडक्ट्स बघायचं असेल तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये आणि पिन कमेंटमध्ये लिंक दिलेल्या आहेत, नक्की जाऊन वेबसाईट्स आणि इन्स्टा हँडल चेक करू शकता. त्याचबरोबर अर्चना, तू इथे आली, तुझं खूप खूप धन्यवाद आणि आम्हाला इनसाईड स्टोरी सांगितलं, कारण बऱ्याचपैकी फाउंडरकडून इनसाईड स्टोरी ऐकणं हा मला वाटतं जेनझीचा एक थोडासा टचबेस झाला आहे. ज्यावेळेस ते फाउंडरकडून इनसाईड स्टोरीज ऐकतात एखाद्या प्रॉडक्टच्या, त्यावेळेस ते मोर रिलेट करतात प्रॉडक्टला आणि ते प्रॉडक्ट बाय करण्यासाठी की ओके आता ह्याची स्टोरी मला माहिती, मी हे का घेतलं आहे, त्याचं पर्पज मला माहीत झालं आहे, मग ते थोडंसं अजून फील गुड फॅक्टर देतं कस्टमरलासुद्धा. तर खूप खूप धन्यवाद तुझं आहे. थँक्यू व्हेरी मच. आणि मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. नक्कीच. तुझ्या चॅनलचं नाव गोळाबेरीज आहे, ओके. तर त्याच्यामागे तुझी थॉट प्रोसेस काय होती? कारण हे थोडंसं वेगळं नाव आहे, त्याच्यामागे नक्की काहीतरी विचार असणार असं मला वाटतं. नक्कीच. सो बेसिक थॉट प्रोसेस हा होता की आम्हाला, जसं तुम्ही म्हणालात की विजन क्लिअर होतं, तसं आम्हाला विजन क्लिअर होतं की आम्हाला वेगवेगळ्या सेक्टर्समधल्या वेगवेगळ्या व्यक्तींसोबत भेटायचं आहे आणि त्यांचे एक्सपिरियन्स कलेक्ट करायचे आहेत. मग जिथे कलेक्शन येतं तिथे कुठेतरी त्यांची ॲडिशन झाली पाहिजे. सो ती ॲडिशन एक करायची होती. त्याचबरोबर सेकंडली मी खूप चांगला रीडर आहे असं मला वाटतं. सो म्हणजे लहानपणी 10वी-12वी ते कॉलेजमध्ये खूप पुलंची पुस्तकं वाचली होती. तर त्यातली 2 फेमस होती माझ्यासाठी. एक तर होतं गोळाबेरीजवालं आणि सेकंड होतं बटाट्याची चाळ. तर बटाट्याची चाळमध्ये पण पुलंनी तेच केलं की खूप वेगवेगळ्या व्यक्तींसोबत आलेले अनुभव आणि प्रत्येक व्यक्ती कशी इंडिव्हिज्युअल ॲज अ व्यक्ती म्हणून वेगळी असते ते त्यांनी नोट डाऊन केलं आहे. ती पण अगेन गोळाबेरीज किंवा कलेक्शन्सच होते माणसांचं, आणि गोळाबेरीजमध्ये पण त्यांनी असेच वेगवेगळे अनुभव लिहिले आहेत त्यांचे. सो असं होतं की हां आपण काहीतरी कलेक्ट करतो आहे, मग त्याचा संग्रह असणार आहे, फक्त तो डिजिटल प्लॅटफॉर्म असणार आहे, तर नाव सेम असावं पण मे बी मीडियम वेगळं असेल. सो म्हणून तो थॉट प्रोसेसनी स्टार्ट केला ॲज अ गोळाबेरीज. खूप छान. पण मला इथे येऊन खूप छान वाटलं, तुझ्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं. आणि आता तू स्टुडिओमध्ये ये. नक्कीच. आय वॉन्ट टू सी यू ॲट आवर वर्कशॉप. शुअर नक्कीच. थँक्यू सो मच. थँक्यू.